तर मित्रांनो, पुण्यात सध्या सायकल स्पर्धा चालू आहे सगळीकडे. 4 दिवस झाले, आज शेवटचा दिवस आहे, आज शुक्रवार आहे. आणि आज बालगंधर्व PCMC बाणेर मार्गे असा रूट आहे आणि बालगंधर्वला येऊन ते समाप्त होईल. तर म्हणायचा अर्थ असा आहे की आणि आपण आपल्याला शिकलं पाहिजे की आपले जे फोर व्हीलर आहे किंवा टू व्हीलर आहे, पेट्रोल CNG वर जे आपण गाड्या चालवतो त्यामुळे खूप प्रदूषण होतं, पॉल्युशन होतं. आणि तुम्ही बघू शकता वरती आकाश जे इतर देशांमध्ये जसा निळा दिसतो, हे जे स्पर्धक जिथून आलेत, बेल्जियम युरोपमधून जे आले, तिथलं जर तुम्ही आकाश बघितलं तर पूर्ण निळं दिसेल तुम्हाला. पण आपल्याकडे तसं दिसत नाही, कारण की खूप प्रदूषण आहे आपल्याकडे. आणि जेवढे हे सायकल चालवणारे देश आहे इथे पॉल्युशन नसतं, अजिबात प्रदूषण नसतं. त्यामुळे तिथली जी हवा आहे खूप स्वच्छ असते. AQI खूप 100च्या खाली असतं, 50च्या खाली असतं कुठे कुठे. तर तिथे महत्त्वाचं म्हणजे एवढी थंडी असते तरी पण काही स्मॉग नसतो, फॉग असतो पण स्मॉग तर नसतोच. तर हे शिकलं पाहिजे की आपण पण आपल्या ज्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर आहे, पेट्रोल डिझेल आणि CNGवर जे आपण गाड्या चालवतो ते ठेवल्या पाहिजे साईडला, आणि सायकल घेतली पाहिजे. आणि लहान लहान यंग जनरेशन सायकल वापरते, पण जे जुने लोक आहेत ते अजून पण त्यांना फोर व्हीलर आणि टू व्हीलरच लागते. तर हे बंद केलं पाहिजे, तरच आपली जी हवा आहे आपल्या देशाची ती सुधरेल, पॉल्युशन कमी होईल आणि AQI पण सुधरेल. ज्यामुळे आपल्याला ज्या आजार होतात, लंग्सचे आजार, हार्टचे आजार, ते कमी होतील. काय 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 वाटतं तुम्हाला? कमेंट करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला.